शॉर्ट सर्किटमुळे मुंडगाव येथे घराला आगीत भाजलेल्या दोघाही बापलेकांचा मृत्यू। मुंडगाव येथील बाजारपुरा येथे राहणारे सचिन हरिभाऊ ठाकरे यांच्या घरातील बेडरूममध्ये त्यांचा 9 वर्षीय स्वराज सचिन ठाकरे हा मुलगा झोपलेल्या अवस्थेत असताना अचानक बेडरूममध्ये आग लागली। बेडरूममध्ये धूर निघत असल्याचं वडील सचिन हरिभाऊ ठाकरे यांच्या लक्षात आलं आणि लक्षात येताच आग लागल्याची पेट दिसताच वडिलांनी मुलाला वाचवण्यासाठी धाव घेतली असता वडील सचिन हरिभाऊ ठाकरे वय 40 वर्ष हे सुद्धा आगीत गंभीररित्या भाजले गेले होते। या जखमी दोघांनाही अकोला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। मुंडगावात आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी सुद्धा दाखल झाली होती। तोपर्यंत गावकऱ्यांनी आग विझवण्यात मदत केली। अखेर या आगीत भाजलेल्या दोघाही बापलेकांचा मात्र मृत्यू झाला आहे। या आगीत अंदाजे सोने चांदीचे दागिने अंदाजे किंमत 3,75,000, कपडे व घरेलू साहित्य अंदाजे किंमत 3 लाख व नगद रोख रक्कम 1,85,000 रुपये जळून खाक झाली आहे। सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अकोट ग्रामीणचे एपीआय योगिता ठाकरे, बीट जमादार निलेश खंडारे, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल गलांडे, वैराळे, नायब तहसीलदार सुनील थोटे, मंडळ अधिकारी मनोहर अढाऊ, तलाठी आशेर परमार्थ यांनी भेट देऊन पाहणी केली। पुढील तपास अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार निलेश खंडारे पोलीस कर्मचारी करीत आहेत। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विशाल गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.